बाहुबली यानी कि मैं आज मैं भी बात डालूंगा। आज मैं मर गया भैया। आता इथं भांडी आवड होणार आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आजचा ब्लॉग काय होणार आहे। भरपूर जास्त हटके आणि खूप जास्त मजेदार होणार आहे, कारण का ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही। जर कोण नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला पटापट जाऊन लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा। पण चाललं आता टिटवाळ्याला, सर्वात पहिले तर लांब आहे तो बाईक काढले, आणि सर्वात मेन म्हणजे रोहित भाऊंना धन्यवाद। भाऊ बघत असेल ब्लॉग आपला, तर भाईने एवढ्या लांब नवीन गाडी असून सुद्धा त्यांनी गाडी दिली आपल्याला। भाई असे मित्र कुठे भेटतील यार, त्याच्या एक लाईक बनतो असे मित्र कुठे भेटतील। तर चला भावाने निघत आपण पटापट आणि जाऊन आता फार्म हाऊसवर भेटूयात। खूप जास्त राडा घालणार आहे या ब्लॉग मध्ये, सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। A few moments later. तर गाईच आता थोडासा मध्ये थांबलो आम्ही, ब्रेक घेतला कारण की याच्या चैनीतनं थोडासा आवाज यायला लागलाय। मी तो थोडासा म्हणजे स्प्रे वगैरे मारून घेतो कारण की आवाज येतो ना त्याच्यामुळे। तर चला स्प्रे वगैरे मारतो आणि मग आम्ही लगेच फटाफट निघतो, कारण का अंधार होण्याच्या पहिले जायचं आहे। आणि संध्याकाळचं निघलो आम्ही, कारण का वन डे पिकनिक आहे भाई। पिकनिक समजून चला आमची, म्हणजे असं बोल दहीहंडीची पिकनिक चालली आमची। पिकनिक शाळेला पिकनिक जायची ना तशी। चला लेट्स गो, भेटतो आम्ही तुम्हाला डायरेक्ट आता फार्म हाऊसला। बाय बाय। तर काही जस्ट आता आम्ही पूर्ण ट्रॅव्हल वगैरे केलं सर्वांनी, आणि आता आम्ही आलो टिटवाळा म्हणजे मंदिरात आलो बाप्पाच्या। आणि टिटवाळ्याचं म्हणजे खूप मोठं मंदिर आहे, म्हणजे असं खूप भारी। सो बोला की आपली नवीन गाडी सुद्धा होती ना, ती सुद्धा दाखवूयात आणि मग त्याचं पाय वगैरे पडून मग आपण फार्म हाऊसला जाऊयात। तर चला आतमध्ये जातो, पाय वगैरे पडतो कारण की इथं आतमध्ये व्हिडिओ शूट करून देणार नाही, पण ठीक आहे चला पटकन जाऊन दर्शन वगैरे घेऊन येतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो। जस्ट आलो आता मस्त दर्शन वगैरे घेऊन, आणि दर्शन वगैरे तर घेतला। तर काकांकडनं एक हारसुद्धा घेतला आपल्या गाडीसाठी, कारण का भाई एवढं लांबून आलो आहे। ते काका बोलले का 7 वाजल्यानंतरला बोलतात की म्हणजे अशी पूजा वगैरे करत नाही, पण त्याने आशीर्वाद दिला चांगला। तर गाडीला जाऊन हार पण लावू आपण, आणि खूप मस्त आहे बघा समोरच बाप्पाची मूर्ती सुद्धा आहे। जाऊयात आपण आता फार्म हाऊसवरती आणि तिकडे गेल्यावरती भेटतो तुम्हाला। जस्ट आता पोहोचलो फार्म हाऊसवरती, आणि पोराई पहिल्या आल्याला बरोबर राडा करा चालू केला, म्हणजे आम्हाला जायला उशीर झाला, चालू झाले। हे काय टाकतंय, भरपूर टाकतंय पूल मध्ये। त्या आईला गावठी जुगाड चाललंय, इथे बावडी बनवत वाटतं पूलला। अरे भरवणे पूर्ण भरवणे याला पूर्ण पुलला। तुम्ही डुबले तरी काय, तुम्ही डुबले तरी काय, तुम्ही डुबले तरी काय। मला गाईज जातो पटापट चेंज करून येतोय। आलो गाईज, तुम्हाला आता सगळ्यात ते म्हणजे प्लेन नाही, मेन म्हणजे तुम्हाला आता मी फार्म हाऊस थोडंसं दाखवतो कसा काय आहे। पहिले चेंज वगैरे करतो आम्ही। बघा इथे किचन आहे, बघा किचन सगळा चिक्कल चिक्कल करून ठेवलाय बाई। हा बघा, हा वरती बघा भूत आहेत। चला रूम बघूया, पहिला रूम बघूया। हे काय रूम मध्ये ही कसली फ्रेम लावली आहे। एसी ती एक रूम होती, ही दुसरी रूम आहे, आणि वरती पण जाऊन बघून या। पहिला बॅग ठेवतो, हा चेंज करू थांबा। चला म्हणजे पटपट चेंज करतो आम्ही सगळेजण रापरूप। तर गाईज आता आलेलो टेरेस वरती, वरनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला। वरती पण भेंडी काही व्ह्यू आहे खालच्या साईडला बघा भाई।
खाली गवत आहेत काय दिसत नाही. कुठे खालचा व्ह्यू कुठे दिसतो भेंडी हे बघ काय बाहेर असं काय मस्त आयला इथे येत नाही तर चड्डे व्हिडिओ हालत लावले इथं. या साईडला गाड्या पार्किंग आहे काय गाडी पार्किंग कुठचा हा फ्लेवर कुठचा हॅपी फ्लेवर दे इथे 100% काय काय निर्व्यसनी. हा आम्ही कसे दारू बिरू पित नाही ना आम्ही उका विका काय मारत इथं कोण आला झोपाला? व्हेज साठी बाई हे ठीक आहे आम्हाला हे बघा बुक झाले मच्छर खाते 100% जा ना खाली चाल ना खाली का जात नाही. आमचा माल बघा आमचा माल बघा जय पण द्या जय बोरी द्या काही ते नको मला काही फुल स्टॉक आणलेला आहे पोरं इथं. आता चला आता आपण बाहेर जाऊया पाणी घ्यायची मजा बॅग टाकले आणि पूल मध्ये गेले ए अरे बाबा आपलं हे थंड एवढा वजन आहे आपण काय बर्फ टाकतोय हा अरे पाणी कमी पडला भाई हा भारी जुगाड केला का पाणी साधं आहे भाई बर्फ टाकून जाऊ थंड करताय सस्ता जुगाड काय करतोय कशासाठी करतोय पण हे थंडा बर्फ हा का थंडा बर्फ काय रे कलर वाला पाणी आहे काय हे बघ या फुकून पेपरा बाहेर आली तरी काय माहिती राहत नाही. हा शेकोटी लावली इथं बाई. हा अंडी आम्हाला पण ना दारू पितोस का नाही बाई नॉनव्हेज मग व्हेज अंडा तरी असेल ना याच्यामध्ये नाही. वेज काय माहितीये का बी नाही आतला दारू मध्ये उकळलेले हा का एक तरी असेल या आईच्या गावात. गाईस थंड आहे आता अरुण भाई संस्कार बघा यार किती गोड दिसतोय बघा उघडे बाबा वाजवा. भोंगीवाले येतात नाही का ते वाजत ते बॉल जरा जास्त मोठा वाटतोय. एक बॉल एक रन सामना आहे अतितटीचा आणि या बॉलला वाईड बॉल आणि अशा प्रकारे मॅचची अवस्था केली आणि मॅच हरले संघ बाद झालाय. पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पहिलाच मुतखड्या बाजूला आणि हा वेतानगरचा उभरता हुआ सितारा चला गाईस जेवायला जाऊयात भूक लागली आता मरणाची. चला चलो हा बघा गाईस मस्त चिकन आलं आपलं आता खावायला. कलेजा फ्राय थोडं खावा रात्र झाली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही का. वाटीत खावा वाटी छोटी आहे पण चालते हे बघा वाटी तुला काय पाहिजे अर्धी वाटी वाटीला हा गोटी छोटी गोटी काय करायचंय पाण्याची बेडकं बघा बेडकं बॅकफ्लिप बॅकफ्लिप मार बॅकफ्लिप. 1 2 3
तुम्ही अमरेंद्र बाहुबलीचा पोरगा बघितला असेल. अरे नका बाहुबली यानी की मैं. आज मैं भी बात डालूंगा. आज मैं मर गया भैया. तर गाईज आता जस्ट मस्त की फ्रेश झालोय. मस्त पोहून वगैरे आलो आम्ही. भाई भरपूर जास्त मजा केली कारण का कानामध्ये वन साईड पाणी गेलेलं आहे. आता ते काय शूट करत नसलो कारण का पोरं भाई सगळे आदर्श आहेत. त्याचे मी फोन काय बाहेर नाही काढला. भाई उगाच पाण्याबिण्यात पडला तर मम्मी मला भाई 12चे भाव टाकी आपण कोण जाते डोक्याला टेन्शन लावायला. म्हणून आता मस्त की आलो फ्रेश वगैरे झालो. आता तर चला बाहेर जाऊन बघूया आपण कारण का अजून जेवण वगैरे तर काय आलेलं नाहीये. नॉर्मली म्हणजे जे आपला बोलतात ना स्टार्टर वगैरे जसं चना मसाला वगैरे तो आधीच मध्ये थांबायचे लोक. तर काय काय करायचो आम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत पण राहिलं तसं कंटिन्यू राहत. चला तर गाईज आता जस्ट मस्त आहे की आम्ही आता बसलो जेवायला पहिला कारण का भाई भरपूर भूक लागली भाई बोलून फायदा नाही. तर इथे बघा आता जेवण आलं मस्त आपला आणि इथे भाकरी आहे बघा मस्त की भाकरी आणि तिथे चिकन आहे आपला. आणि बाई सगळेजण पालखीची वाईफ घेतात आहे बाई. थंडीचा सीझन आलाय म्हटल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे बाई पालखीला सगळेजण जातात बाई. थंडीच्या वातावरणात देवा ठिकाणी जायचं म्हणजे बाई वेगळीच वाईफ असते बाई. पाठी साईबाबांचा गाणं आलेलं आहे सो मी जास्त बोलत नाही कारण का कॉपीराइट पडेल म्हणून. पण दादा पटापट जेवायची मजा घेऊया. एक ब्लॉगर आहे 2-2 ब्लॉगर आहेत भाई. आपल्या भाऊला सपोर्ट करा. भाऊचा नवीन चॅनल आहे थांबतो. भाऊचा नवीन चॅनल आहे तर भाऊला नक्की सपोर्ट करा. मला दाखवतोय तू सांगतोय माझ्याबद्दल तर मी तुला दाखवायला पाहिजे ना भाई. हा काय भाई माझ्यासाठी त्यांच्या सबस्क्रायबरला सांगतोय की मला वोट करा मला वोट करा. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. वोट करा बहुमतानी वोट करायला बहुमतानी वोट करा. चला जेवायची आता माझ्या गळ्यात आपण सर्वजण बसलेत पोरा. चलो भाई लेट्स गो.
गाईज आता अर्धी पोरं झोपलेली आहेत. आता यांचे 12 वाजत आम्ही कुठे कुठे झोपलेत कुठे हे बघा. सगळा बॅट माझ्या घेऊन चाललेत पोरं, जसं का पालखीच काढणार आहे त्यांची. आवाज सुमडीत सगळ्यांना खालती घ्यायचं, झोपले त्यांची मजा बघा. आता इकडे तू तो गया बेटे. आज मैं भी बात डालूंगा, आज मैं मर गया भैया. क्यों मर गया? कोई को मत बुलाना. A few moments later. The next day. तर गाईज मस्त आहे की गुड मॉर्निंग झालेली आहे आणि डायरेक्ट भिजता झाले पूर्ण गुड मॉर्निंग. कारण की सकाळी लोक आले डायरेक्ट बँड वाजत डायरेक्ट आले आमच्या रूममध्ये आणि पार वाटवलं केला झोपेचा. रात्री पण तुम्ही बघितलात भाई धिंगाणा घालून ब्लॉग मी तिथे स्टॉप केला होता. सो आता सकाळी कंटिन्यू करतोय आणि आता सगळी आपली मंडळी जी मित्रमंडळी सगळी उठलेली आहे बघा, डायरेक्ट आलेले आहेत. आता वाटत नसेल तुम्हाला यांच्याकडे बघून, पण सकाळचे 12:30 वाजलेले, दुपार झाले अक्षरशः. आणि आता सगळेजण उठून आले मस्त की एन्जॉय करायला. स्वतः पाण्यामध्ये एन्जॉय करतो आणि मग नंतर क्रिकेट खेळणार आहे. खेळतोय का? चल ना मग, चल मॅच लावायचे ब्लॉक कर तिथे. चला चलो गाईस, चलो लेट्स गो. बघा आमचा झापूक झुपूक किंग बघा. हा बघा, याला तुम्ही काल ब्लॉग मध्ये बघितला, त्याला काल आकडे आले होते आणि आता बघा कसं शुद्धीत डेड बॉडी भेटली आम्हाला, डायरेक्ट जिवंत डेड बॉडी भेटली. डेंजर किस्सा. आता इथे क्रिकेट खेळतोय सगळे ना, त्याला आता क्रिकेट वगैरे खेळल्यात मस्त. फुल एन्जॉय करा, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. अजूनपर्यंत कंटिन्यू आहे तसंच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आता इथं भांडी आवड होणार आहे. 8 जोड. चला खेळल्या, सगळ्या गाड्या वगैरे तिथंच पार्क केलं होतं आणि इकडे आमचे सगळे एन्जॉयमेंट आता खाऊन पिऊन झालं. यांचा अर्ध्यांचा नाश्ता बिस्टा काय गेले, त्याला दात बीतपणा घसले कोणी, तसे झाले डायरेक्ट. हे बघा, जातो मी पण आता पाण्यात एक डुबकी मारून येतो रपकन. चला काय करे, काय नको रुडी मार. सगळ्यांना पाण्यात टाकून आपण. चला हे जा ना, जा 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 लवकर जा जा. हट चला पाण्यात चला तुमच्या आयता दार. चल लवकर पाण्यात चल. हट सगळ्यांना पाण्यात टाकायला. तर गाईज आता मस्त आहे की फ्रेश वगैरे झालेलं आहे. कारण का भाई रात्रभर असं ना वन साईड धिंगाणा घातलाय पोरांनी.
बोलायला जर गेलो तुमच्याशी असं का भाई डायरेक्ट याचे बँड वगैरे वाजवते, त्याच्यामुळे काय बोलायला भेटलं नाही. पण भाई ब्लॉगमध्ये भरपूर जास्त एन्जॉय केलेलं सर्वांनी. निघणारच आहे आम्ही थोड्या वेळामध्ये, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून मला तर राहिलेत, पुन्हा सांगतोय मी. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का भाई तुमचा भाऊ हटके ब्लॉग घेऊन आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला मस्त की फ्रेश वगैरे झालं, थोडंसं मी 5-10 मिनिटं जरा टाइमपास करतो. ना रेंज येते काय नाही, काहीच नाही. भेंडे एकमेकांचे थोबडेच बघायचे काय ऑफ केल्यावर झाली. हे बाई इथं हे काय घंटी आहे वाटतं. चला सुखा करता दुखता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची. टाळा दो सर्वांगी सुंदर औषधुराची कंठी जळके माय मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. काय जिथे चालले क्रिकेटची मॅच आणि चौका बिवका मारतील पोरा. आता वाजवायचं बँड आपल्याला जोऱ्यान. तुला काय वाजू का? वंदेश वंदेश. तर गाईज जस्ट आता आम्ही आलो, आता चिकन वगैरे काहीतरी बनवतो, म्हणजे कारण का काका तिकडे चिकन वगैरे बनवतो आपल्या मेन पब्लिकचा. पण आम्हाला काहीतरी वेगळी चट लागली, यायला बोललं मस्त आहे की इथे बघा काय करतोय रे. ठीक आहे ना, का नॉर्मल फ्राय चिकन करतोय? नॉर्मलच होतं. बाकी आपली सगळी पब्लिक जी आहे ती आहे तिकडे त्या साईडला, सगळेजण एन्जॉय करतात आहे. आम्ही सुद्धा तर थोड्या वेळात निघतो घरी जाण्यासाठी, कारण का आपल्या भाऊनी गाडी दिली आहे, त्याला रिटर्न करायचं आपल्याला, त्याला जायचं ऑलरेडी बाहेर. त्याच्यामुळे काय नाही, ठीक आहे चला थोडंसं आपण जरा इथं खायचं व्हायचं बनवूया फटाफट आणि मग एक खाऊन वगैरे निघूयात. काय बोलतो कुणाल, काय एन्जॉय केलं का नाही? खूप रास राडा. फुलमध्ये जाम मजा केली भाई, फुलमध्ये राडा घेतलाय. तर काय जे बघा इथे आपले मस्त की चिकन फ्राय आपण केले होते, ते बघा मस्त झालेले आहेत. आणि इथं आमची प्लेट भाई आलं नाही, आता खायला सुरुवात केली. मला भरपूर असं भूक लागले, उकळ झालं भाई. एक तर सकाळचा नाश्ता आम्हाला भेटला नाही, त्याच्यामुळे आम्ही हे खातो भाई. चला पटपट जेवण घेतो आणि निघतो आम्ही. गाईज आता झाली आमची पूर्णपणे तयारी, खाऊन पिऊन सगळं लोळून सोळून झाला. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि बाकीची जी मंडळी आपली ती सगळेजण तिकडे बसले. चला पब्लिक बाय बाय, चले पांड्या, चला लेट्स गो. 2 गाड्या काढल्यात आपल्या, आता आम्ही चाललो घरी आपापल्या. एंट्री पण भारी आहे आणि आता जायला आमचा एंट्री गेट पण भारीच आहे. सो चला भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आता घरी जातो मी डायरेक्ट, कारण की भरपूर जास्त जमलेलो सुद्धा आहे. सो भाई चॅनलला काय लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नसेल दाबलं तर हां दाबलं. चला बाय. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची नाही.